नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामींचे कित्येक अनुभव कित्येक लोकांनी शेअर केलेले आहेत. अगदी तुम्ही सर्वांनी ऐकले असतील. स्वामी आजही जरी शरीर रूपाने या पृथ्वीवरती आपल्यासोबत नसले तरीही ते चैतन्य रूपाने नेहमी आपल्यासोबत असतात. आपल्या प्रत्येक हाकेला ते नक्कीच ओ देत असतात आणि आपल्याला प्रत्येक संकटातून ते बाहेर काढत असतात. हे प्रत्येक स्वामी भक्तांना आलेले अनुभव आहेत. परंतु जेव्हा स्वामी हयात होते तेव्हाही काही सामान्य संसारिक लोकांना स्वामींचे खूप अनुभव आले. त्यातील काही अनुभव मला 1961 मधील पुस्तकामध्ये वाचायला मिळाले. त्यातील एक अनुभव मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. केशवराव नाईक हे एक समर्थ भक्त होऊन गेले. ते मुंबईला राहत असत, परंतु ते कामानिमित्त पुण्यालाही वास्तव्यास होते. त्यामुळे कधी ते मुंबईवरून तर कधी पुण्यावरून ते अक्कलकोटला नेहमी जात असत. त्यांना एक मुलगा होता, रामचंद्र नावाचा. त्यांचं वय साधारण 3-4 वर्ष असेल. तर त्यांच्या पायाला काहीतरी असाध्य अशी जखम झाली होती. ती जखम बरीच होत नव्हती, म्हणून केशवरावांनी प्रत्येक वैद्याला त्यांची ती जखम दाखवली. परंतु रामचंद्राचा पाय जेव्हा जेव्हा वैद्य बघत असत तेव्हा त्यांना सांगितलं त्यांनी की याचा पाय जो आहे तो आता तुम्हाला काढावाच लागेल, कारण याच्या जखमेवरती आता कोणतंच औषध जे आहे ते लागू होत नाही आहे. हे ऐकून केशवरावांना खूप मोठा मानसिक धक्का बसला. ही गोष्ट साधारण 1798 मधली आहे. तर अक्कलकोटला त्यांचं जायचं ठरलेलं असल्यामुळे केशवरावांनी विचार केला, मी अगोदर स्वामींची भेट घेतो, स्वामींचं दर्शन झालं मग मी स्वामींना विचारेन आणि जो काही निर्णय स्वामी देतील त्यावरती माझा विश्वास आहे, मी तो उपाय जो असेल तो करेन. म्हणून ते अक्कलकोटला गेले. त्यांनी स्वामींचं दर्शन घेतलं आणि स्वामींना सांगितलं, स्वामी माझा मुलगा रामचंद्र 3-4 वर्षाचाच आहे, परंतु डॉक्टरांनी सांगितलंय की त्याचा पाय काढावा लागेल, कारण त्यांच्याकडे काहीच उपाय नाही आहे. तेव्हा स्वामींनी त्यांना सांगितलं की केशवराव, तुम्ही एक काम करा, तुम्हाला हत्तीचं मूत्र शोधावं लागेल आणि ते हत्तीचं मूत्र तुम्ही तुमच्या मुलाच्या पायावरती लावा. हे ऐकल्यानंतर केशवरावांना थोडंसं आश्चर्य वाटलं, परंतु त्यांना विश्वास होता की आपले स्वामी आपल्याला चुकीचा मार्ग कधीच दाखवणार नाहीत. जिथे हत्ती बांधून ठेवतात तिथे केशवराव गेले, परंतु केशवरावांना तिथे काही हत्तीचं मूत्र मिळालं नाही. हे बघून केशवराव थोडेसे निराश झाले. परंतु जिथे हत्तीने मूत्र केलेलं होतं तीच माती स्वामींचं नाव घेऊन केशवरावांनी घेतली आणि 3-4 दिवस त्यांनी आपल्या ती मुलाच्या पायाला लावली. 3-4 दिवसातच त्या मुलाच्या पायामध्ये असे काही चमत्कारिक बदल होत गेले की ती जखम पूर्णपणे बरी झाली. त्यांना माहिती होतं की हा जो काही आहे तो स्वामींचा आशीर्वाद व स्वामींचा चमत्कारच आहे. त्यांनी वैद्याला त्याचा पाय दाखवला तेव्हा वैद्यांनाही आश्चर्य वाटलं की असं कसं होऊ शकतं की हत्तीच्या मूत्रामुळे एखाद्या मुलाचा पाय कसा बरा होऊ शकतो, आणि ती असाध्य जखम जी आमच्या औषधाने बरी झाली नाही ती एका हत्तीच्या मूत्रामुळे कशी काय बरी होऊ शकते. त्यामुळे त्या वैद्य जे होते त्यांनी काय केलं की हत्तीच्या मूत्रामध्ये असे कोणते गुणधर्म आहेत हे शोधून काढण्यासाठी त्यांनी काही त्या मूत्रावरती प्रयोगही सुरू केले होते. तर असा हा आहे स्वामींचा चमत्कार, जो 1961 मधील पुस्तकामध्ये मला वाचावयास मिळाला. 1798 सालाची ही गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की त्यावेळेलाही स्वामींनी आपल्या भक्तांना जे काही चमत्कार दाखवले त्यामुळे जे भक्त होते ते कित्येक संकटातून वाचलेले आहेत. तर असे काही जे अनुभव आहेत त्या पुस्तकामधले ते मी तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे. आजचा अनुभव तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला नक्की सांगा. स्वामींचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवरती नेहमी राहो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.